केले आहे. यानंतर ज्ञानाचा आणि अनुभवाचा अमूल्य ठेवा असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते RP कॉलेज धाराशिवचे प्राचार्य डॉक्टर अरविंद हंगरटे सर या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचा विषय आहे यशवंतराव चव्हाण आणि त्यांचे कार्य आणि कर्तृत्व. मी आदरणीय सरांना अशी विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. प्लीज सर. धन्यवाद. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावी, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावी. आभाळा एवढी उंची ज्यांची त्यांनी थोडे खाली यावे. मातीमध्ये जन्म मळले ज्यांचे त्यांना उचलून वरती घ्यावे, त्यांना उचलून वरती घ्यावे. मातीतल्या माणसांना उचलून घेण्याचं काम करणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ग्लोबल एज्युकेशन सोसायटीमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई जिल्हा केंद्र धाराशिवचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय जीवनराव गोरे साहेब, याच प्रतिष्ठानमध्ये अत्यंत कार्यतत्परतेने प्रत्येक कार्यक्रमासाठी योगदान देणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर रमेश दामके साहेब, त्याचबरोबर सन्माननीय ॲडव्होकेट खडसरे सर, सन्माननीय मोरे साहेब, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपण सर्वजण आणि ज्यांच्या योगदानातून, परिश्रमातून, ज्यांच्या कार्यातून ही शैक्षणिक धुरा अत्यंत सक्षमपणे सांभाळण्याचं काम करत आहेत, त्यांच्या नावातच आशा आहे आणि हीच आशा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी सातत्यानं प्रयत्न करणाऱ्या, कितीही संकट आली तरी गुरु ठाकूर म्हणतात त्याप्रमाणे की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाला देऊन उत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. तर आयुष्याला उत्तर देण्याची क्षमता काय असावी याचं मूर्तिमंत उदाहरण असणाऱ्या आपल्या शाळेच्या महाविद्यालयाच्या संस्थापक प्राचार्य आदरणीय आशाताई मोरजकर मॅडम, त्यांना खंबीरपणे साथ देणारे आदरणीय मोरजकर सर, त्याचबरोबर याच महाविद्यालयाच्या, याच संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय लोखंडे सर, उपस्थित सर्व गुरुदेव आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्वाविषयी मी तुम्हाला काही मोजक्या गोष्टी सांगणार आहे. गोष्टी रूपात यशवंतराव चव्हाण तुमच्या समोर मी मांडणार आहे. कारण यशवंतराव चव्हाण यांचं व्यक्तिमत्व ही आजच्या समाजाची आणि आजच्या पिढीची खूप मोठी गरज आहे आणि ही गरज आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून मला ज्या पद्धतीने यशवंतराव चव्हाण अवगत झाले त्या पद्धतीनं माझ्या शब्दांच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मी आता इथे बसल्यानंतर सहज या दरवाजाकडे लक्ष केलं साहेब माझं. त्या दरवाजावरती वेगवेगळ्या आकृत्या आहेत आणि एकाच आकृतीला हार्ट असं नाव दिलेलं आहे. बघा, तुम्ही सगळ्याच गोष्टी आयुष्यात समजून घेता येतात, पण मन समजून घ्यायचं तर अशा पद्धतीने उल्लेख करावा लागतो. पण यशवंतराव चव्हाण हे असे होते की सामान्यातल्या सामान्य माणसांचं मन त्यांनी समजून घेतलं आणि त्यांच्यासाठीच हयातभर त्यांनी कार्य केलं. आता ही माणसं मोठी होतात, परंतु जन्मले आणि मोठे झाले असं होत नाही. त्यांच्या आयुष्याचा प्रवास लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. थोडं महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपणही घडावे त्यांच्या सम, हाच मिळतो बोध खरा. या महात्म्यांची, या थोर पुरुषांची चरित्र काय अभ्यासायची, यांच्याविषयीचे विचार काय ऐकायचे, तर त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी आयुष्यात केलेला संघर्ष, त्यांनी परिस्थितीवर केलेली मात जेव्हा आपण अनुभवतो तेव्हा खऱ्या अर्थानं जगणं काय असतं हे आपल्याला कळतं. आणि म्हणून अशा महापुरुषांचे विचार आपल्या समोर येणं आणि त्यातून आपण प्रेरणा घेऊन आपल्या जीवनाला आकार देणं हे गरजेचं असतं आणि ते तुम्हाला करता यावं म्हणून आपल्या या संस्थेमध्ये आज या ठिकाणी यशवंतराव चव्हाणांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मला अवगत झालेले यशवंतराव चव्हाण तुमच्या समोर मांडणार आहे. खरं तर यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी झाला. देवराष्ट्र या गावी त्यांचा जन्म झाला. देवराष्ट्र हे यशवंतराव चव्हाणांचं आजोळ होतं. आणि मग मूळ गाव यशवंतराव चव्हाणांचं कोणतं आणि मग तिथून ते पुढे कुठं गेले, कशा पद्धतीने गेले, घरची परिस्थिती काय होती, त्या परिस्थितीवरती मात करत करत यशवंतराव चव्हाण देशाच्या एवढ्या मोठ्या सर्वोच्च पदापर्यंत कसे पोहोचले, हा सगळा इतिहास जेव्हा आपल्या नजरेसमोर जातो तेव्हा खऱ्या अर्थानं कळतं की आयुष्याशी
संघर्ष करणं कसं असतं. यशवंतराव चव्हाण यांच्या वडिलांचं नाव बळवंतराव चव्हाण आणि बळवंतराव चव्हाण हे ढवळेश्वर या गावी राहायचे. 2-3 एकर जमीन शेती करून जीवन जगायचे. कसली शेती काय, त्यावेळेस निसर्गानेही त्याला साथ दिली नाही. अनेक संकट येत गेली. सावकारांचं कर्ज, त्याच्यामध्ये ती जमीन गहाण ठेवलेली, ती जमीनही कर्जामध्ये बुडाली. आता खूप मोठा संघर्ष त्यांच्या वाट्याला आलेला होता. हा संघर्ष पेलायचा कसा, झेपवायचा कसा, याचा विचार त्यांच्या मनात येत होता. आणि त्यानंतर मग ते तिथून निघाले आणि पुढे त्यांनी त्यांच्या आयुष्याला मार्गक्रमण करत असताना 1912 मध्येच ते विटा या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी ते स्थिर होण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्या ठिकाणी नोकरी करत असताना बिलीफ म्हणून त्यांना नोकरी मिळाली आणि ही नोकरी करत असतानाच मग 12 मार्च 2013 हा दिवस उजळला आणि यशवंतरावांच्या जन्माची घटना घडली. बळवंतराव आणि विठाबाई यांच्या आयुष्यामध्ये महाराष्ट्राचं स्वप्न जन्माला आलं आणि यशवंतराव चव्हाणांचा जन्म झाला. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत जन्माला आलेले यशवंतराव चव्हाण आणि पुढं आयुष्याला संघर्ष करता करता त्यांना द्यावं लागलेलं तोंड आणि त्यातून यशवंतरावांचं घडत गेलेलं व्यक्तिमत्व हे जेव्हा आपण आपल्या समोर ठेवतो तेव्हा खऱ्या अर्थानं कळतं की यशवंतरावांच्या आयुष्याला खऱ्या अर्थानं कोणी जर आकार दिला असेल तर त्या त्यांच्या आई विठाबाई. कारण वयाच्या 4थ्याच वर्षी यशवंतरावांच्या वडिलांचं छत्र हरवलं, बळवंतरावांचं निधन झालं आणि आता वडील गेलेल्या घराची सगळी जबाबदारी आईवरती येऊन पडलेली आहे. आई सुशिक्षित नव्हत्या तरीही आईने या जीवनाला संघर्ष करायचा आहे आणि आपल्याला आपली लेकरं घडवायचे आहेत हा निर्धार मनाशी ठाम ठेवला. आणि यशवंतरावांना घडवण्यासाठी त्याचबरोबर 3 अपत्ये त्यांच्याकडे होती. 3 मुलं आणि 1 मुलगी. या सगळ्यांना घेऊन विठाबाई जगत राहिल्या. आता माहेरचा आधार घ्यावा म्हणून त्यांनी देवराष्ट्राला आल्या. त्या ठिकाणी देवराष्ट्रात माहेरी राहू लागल्या. यशवंतरावांचं बालपण हे देवराष्ट्रातच गेलं. बालपणी यशवंतरावांना त्यांचे मामा होते दाजी घाडगे नावाचे आणि मामांनी यशवंतरावांना जवळ केलं, आपुलकीनं आपलं म्हणून जवळ केलं आणि यशवंतरावांना त्यांनीही मायेची ऊब दिली. अशा पद्धतीने यशवंतरावांचं बालपण त्यांच्या देवराष्ट्र या आजोळीत अत्यंत सुंदर पद्धतीनं जाऊ लागलं. त्याच ठिकाणी प्राथमिक शाळेमध्ये यशवंतरावांचा प्रवेश केला गेला. शाळेमध्ये शिकत असताना यशवंतरावांना वेगवेगळ्या समाजातील जाती धर्मातील मुलं त्या शाळेमध्ये भेटायची. यशवंतरावांना दिसून यायचं की समाजामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती आहे, सामाजिक विषमता काय आहे याची जाणीव शालेय जीवनातच यशवंतरावांना होऊ लागलेली होती आणि त्यातूनच यशवंतरावांचं व्यक्तिमत्व कणखर होत गेलं. अशा पद्धतीने यशवंतरावांच्या आयुष्याचा प्रवास सुरू झाला. शालेय जीवनामध्ये देवराष्ट्राचे संस्कार यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वाला घडवत गेले. प्राथमिक शाळेत असतानाच यशवंतराव चव्हाणांनी आपल्या सभोवताली असणाऱ्या सगळ्या गोष्टी आत्मसात करायला सुरुवात केली. कुलसुम चाची नावाची एक मुस्लिम समाजातील महिला त्या ठिकाणी होती आणि यशवंतरावांचा त्यांचा नातेसंबंध इतका दृढ झालेला होता की त्या गावात नवीन कोण आलं तर त्यांना असं वाटायचं की हा नातू आणि ही आजी आहे. अशा पद्धतीने यशवंतराव चव्हाणांचं आणि त्या कुलसुम चाचीचं एकमेकांशी नातं निर्माण झालेलं होतं. हा नात्यांचा ऋणानुबंध यशवंतरावांना लहानपणापासूनच अनुभवायला मिळालेला होता आणि म्हणूनच पुढे भविष्यात त्यांनी जेव्हा ऋणानुबंध नावाचं पुस्तक लिहिलं त्या ग्रंथामधून यशवंतरावांनी नात्याचं महत्व सांगितलं. आज नात्याचं महत्व समाजाला राहिलेलं नाही आणि म्हणून यशवंतराव चव्हाणांचं जीवन आदर्श आपल्या समोर असणं गरजेचं आहे. ते चरित्र जर आपण आदर्श मानून जगायला लागलो तर खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा नातेसंबंध दृढ व्हायला सुरुवात होईल आणि म्हणून यशवंतरावांची जयंती करणं, यशवंतरावांचे विचार ऐकणं हे नितांत गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. यशवंतरावांनी पुढे 1927 ला कराडच्या शाळेमध्ये प्रवेश घेतला. कराडच्या शाळेमध्ये शिकत असताना बघा यशवंतरावांच्या परिस्थितीला त्यांनी कधीही भांडवल करू दिलं नाही. आईने सतत त्यांना आत्मबळ दिलं, प्रेरणा दिल्या, सातत्यानं लढण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं. कारण एक दिवस ही परिस्थिती बदलणार आहे असा आत्मविश्वास आईला होता आणि म्हणून आईने यशवंतरावांच्या मनामध्ये असेल किंवा त्यांच्या भावंडांच्या मनामध्ये असेल हा विचार सातत्यानं जागृत ठेवण्याचं काम केलं आणि यशवंतरावांच्या शिक्षणाची एक एक पायरी पुढे जाऊ लागली. तसतसे यशवंतराव व्यक्तिमत्वाने घडत होते. त्यांच्या मनामध्ये समाजाविषयी, देशाविषयी, माणसाविषयीची निष्ठा अधिकाधिक बळकट होऊ लागलेली होती. या सर्वांना कारणीभूत कोण असेल तर यशवंतरावांच्या आई विठाबाई होत्या. यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वाची पायाभरणी कोण केली तर त्यांच्या आई विठाबाईने केलेली होती. कराडच्या शाळेमध्ये यशवंतरावांनी टिळक हायस्कूल नावाच्या शाळेमध्ये प्रवेश घेतला. लहान वयापासूनच त्यांना वाचनाचा छंद होता. आई स्वतः वेगवेगळ्या महाभारत, रामायण या ठिकाणच्या कथा यशवंतरावांना ऐकवायच्या.
गावात कुठलं कथा कीर्तन असलं की त्या यशवंतरावांना घेऊन जायच्या. यशवंतरावांना त्यातून मूल्य, विचार आणि संस्कारांची जाणीव होत गेली. आणि म्हणून यशवंतरावांनी पुढे, यशवंतरावांना गाण्याचाही खूप मोठा छंद होता, खूप मोठे रसिक होते, ते कलावंत होते. आणि म्हणून महाराष्ट्राच्या कलेला आणि रसिकतेला यशवंतराव चव्हाणांनी मोठं करण्याचं काम पुढं भविष्यात केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि वेगवेगळे छंद जोपासत असताना वाचनाचा छंद खूप मोठ्या प्रमाणावर यशवंतरावांनी सांभाळलेला होता. ग्रंथ वाचनाचा त्यांना खूप मोठा नाद होता. म्हणजे पुढे भविष्यात जेव्हा यशवंतराव चव्हाण उपपंतप्रधान झाले, परराष्ट्र मंत्री झाले, तेव्हा जेव्हा फिरायचे तेव्हा प्रवासादरम्यान यशवंतराव चव्हाण पुस्तक वाचायचे आणि पुस्तकातून वेगवेगळे विचार आत्मसात करून त्या पद्धतीने सामाजिक जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणणं गरजेचं आहे असा विचार त्यांनी मनाशी पक्का करत करत आयुष्याला आकार देण्याचा प्रयत्न केला. यशवंतराव चव्हाणांच्या आईवरचा जो प्रभाव यशवंतरावांवरती होता तो अत्यंत महत्वाचा होता. आज काय झालं बघा, आई आणि मूल यांच्यामध्ये प्रचंड ताण निर्माण होत चाललेला आहे. मुलं शिक्षणाच्या निमित्तानं शहराच्या ठिकाणी स्थायिक होतात आणि आई आणि वडील गावाकडे वाट पाहत राहतात. आईचा विसर पडणारी मुलं आज समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसू लागलेली आहेत. मग ही आईची जाणीव अशी एवढी घट्ट असणारी, आई हीच आपला पहिला गुरु आहे असं पण म्हणणारे माणसं, आणि मग आईची समाजातली अवस्था अशी का झालेली? तर कारण आज मुलांवरती मूल्य आणि संस्कार खूप कमी प्रमाणात होऊ लागले. ज्या आईनं आपल्याला लहानाचं मोठं केलं, ज्या आईनं आपल्याला वाढवलं, ज्या आईनं आपल्याला मोठं केलं, तिचा विसर आपल्याला पडावा ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आणि म्हणून आम्ही पुन्हा एकदा यशवंतरावांच्या चरित्राचा जागर करणं गरजेचं आहे. यशवंतरावांनी कशा पद्धतीनं मातृभक्ती सांभाळली, निस्सिम मातृभक्त म्हणून यशवंतरावांना कसं ओळखलं जात होतं याचाही विचार आपण केला पाहिजे. आईच्या विचाराचा आणि मूल्यांचा प्रभाव यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वावरती एवढा मोठा होता की आईचा संघर्ष त्यांनी लहान वयापासून अनुभवलेला होता. एक कवी आहेत प्रशांत मोरे नावाचे, इतकं सुंदर आईविषयी भाष्य करतात. यशवंतरावांच्या जीवनात आईचं महत्व काय होतं त्या कवितेच्या माध्यमातून आपल्यासमोर पुढे येऊ शकतं की किती मोठा संघर्ष आईला करावा लागला. माझ्या माये पुढे थिटे संदे देऊळ राऊळ, तिच्या पायाच्या चिऱ्यात माझे अजिंठा वेरूळ. माझी माय माय काशी काम करते जिनात, घामणी ढळाचा गाळे दोही पारच्या उन्हात. कधी कोसावून आणे माय रच रच मुळी, लाजले काची राखते तिची उसवली चोळी. नाही पायात वाहना गोटे चुनू चुनू लासे, असे कितीक लागले तिच्या जिनगीला कोसे. दोही पारची न्याहारी मीठ मिरची चाटेचा, माय लढते तरी भी कसा जिनगीचा पेचा, कसा जिनगीचा पेचा, कसा जिनगीचा पेचा. आई विठाबाई लढत होत्या, येणाऱ्या प्रत्येक संघर्षावरती मात करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु आयुष्याचा पेच काही सुटत नव्हता. मुलाला शिकवायचं आहे, लहानाचं मोठं करायचं आहे. यशवंतरावांना आणि भावंडांना आई नेहमी सांगायच्या, नका बाळांनो डगमगू, एक दिवस जाईल या आभाळावरचे ढगू. म्हणजे एक दिवस हे दुःख दूर होणार आहे, तुम्ही घाबरू नका, लढत राहा, संघर्ष करा. आणि ही आईची प्रेरणा घेऊन यशवंतराव चव्हाण शिकायला लागले. शिकत शिकत यशवंतराव चव्हाण जेव्हा कराडच्या शाळेत टिळक हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश केला, त्याही ठिकाणी त्यांना वेगवेगळे छंद जडले. यशवंतरावांनी वाचनाचा छंद जोपासला. पुढे यशवंतराव चव्हाण कोल्हापूरच्या कॉलेजमध्ये शिकत होते. कोल्हापूरमध्ये त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता गावी गेलं पाहिजे असा यशवंतरावांच्या मनात विचार आला. मग ते कोल्हापूरहून कराडला आले. कराडला आल्यानंतर सगळं सामान सोबत होतं. एवढं सगळं सामान घेऊन आता देवराष्ट्राला जाणं अवघड आहे हे यशवंतरावांच्या लक्षात आलं. पण दुसरा प्रश्न असा होता की टांगा करून जर आपण कराडला गेलो तर देवराष्ट्राला गेलो तर टांगेवाल्याला द्यायला पैसे कुठे आहेत आपल्याकडे. परंतु यशवंतराव चव्हाणांनी मनाचा निर्धार केला, टांगा केला आणि ते घरी पोहोचले. घरी गेल्यानंतर सगळं सामान उतरवलं. आई विठाबाई घरात होत्या. यशवंतराव चव्हाण आई समोर गेले आणि खाली मान घालून उभं राहिले. यशवंतरावांच्या डोळ्यातून पाणी गळू लागलं. आई विठाबाईने यशवंतरावांना पोटाशी धरलं आणि म्हणाली, बाळा यशवंता का रडतो आहेस? तेव्हा यशवंतरावांनी सांगितलं, आई मला माहिती आहे की आपल्या घरची परिस्थिती अशी आहे, पण तरी सुद्धा सामान खूप होतं ग, त्याच्यामुळे मी टांगा करून आलेलो आहे आणि आता टांगेवाल्याला द्यायला माझ्याकडे पैसे नाही. आई विठाबाईने यशवंतरावांना तसंच कवटाळून धरलं. म्हणाली, अरे बाळा यशवंता त्यात काय एवढं,
आणि आतमध्ये गेल्या विठाबाई उतरवली तिथनं पैसे काढले आणि टांगेवाल्याला दिले. यशवंतराव चव्हाणांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आलं. आईने पुन्हा लेकराला पोटाशी कवटाळून धरलं. तुम्हाला सांगतो मित्रांनो, यशवंतराव चव्हाण देशाचे उपपंतप्रधान होते आणि कराडमधून यशवंतरावांना निरोप गेला की आई तुमच्या खूप आजारी आहेत आणि तुम्हाला भेटताय, यशवंतराव तुम्ही तात्काळ निघून या. यशवंतरावांनी सगळी कामं बाजूला सोडली आणि देवराष्ट्राला जायचं ठरवलं. कराडमध्ये पोहोचले. कराडमध्ये गाड्यांचा ताफा देशाच्या उपपंतप्रधानाला आईकडे घेऊन जाण्यासाठी उभा होता. यशवंतराव गाडीत बसले. देवराष्ट्रात पोहोचले. गाडीतून उतरले. आईच्या उशाजवळ गेले. हातात हात धरला. तेव्हा थरथर त्या ओठाने आई म्हणाली, बाळा यशवंता, टांगेवाल्याला द्यायला तुझ्याकडे पैसे आहेत काय? देशाचा उपपंतप्रधान उशाला उभा आहे, तरी सुद्धा आई काय म्हणते बघा. अशी माणसं या मातीमध्ये घडून गेली आणि म्हणून यशवंतराव चव्हाणांसारखं व्यक्तिमत्व घडलेलं आहे. अशा माणसाने यशवंतरावांना मोठं केलं. आई विठाबाईने यशवंतरावांवरती संस्कार घडविले. आई विठाबाईने यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वाला आकार दिला आणि म्हणून आज आपण यशवंतरावांची जयंती साजरी करतो. या समाजात अनेक माणसं जन्माला येतात आणि मरून जातात, परंतु ती सगळीच माणसं पूजनीय आणि वंदनीय होत नाही. त्याचं कारण असं आहे की ती माणसं माणूस म्हणून जन्माला आलेल्या या गोष्टीचाच विसर त्यांना पडलेला असतो आणि हीच परिस्थिती आज समाजात आपल्याला पाहायला मिळते. आपण माणूस आहोत याची जाणीवच उरलेली नाही. आत्ताच दापके साहेबांनी सांगितलं तसं की तत्कालीन सामाजिक जीवनातली परिस्थिती, तत्कालीन राजकीय जीवनातली परिस्थिती आणि आजच्या राजकीय जीवनातली परिस्थिती आणि सामाजिक जीवनातली परिस्थिती याचा कुठंच ताळमेळ लागत नाही. कारण त्या काळात 100% समाज, 80% समाजकारण आणि 20% राजकारण होतं. आज काय झालं बघा, 80% राजकारण आणि 20% समाजकारण उरले. ते 20% सुद्धा आता नावालाच राहिलेलं आहे. आणि मग अशी जर परिस्थिती निर्माण होत गेली तर मग या महाराष्ट्राचं काय होईल, इथल्या परंपरेचं काय होईल, या महाराष्ट्राने दिलेल्या विचाराचं आणि इथल्या मूल्यांचं काय होईल, हा प्रश्न आज तुमच्या आमच्या समोर उभा राहतो. आणि हा प्रश्न जर पुढे जायचा नसेल तर म्हणून आम्हाला यशवंतरावांच्या वाटेने पुढे गेलं पाहिजे. या महापुरुषांनी आपल्याला वाटा निर्माण करून दिलेल्या आहेत. त्या वाटा जर आपण चोखाळण्याचा प्रयत्न केला तर आपली आयुष्यातली वाट चुकणार नाही हे निश्चित आहे. योग्य वाटेने जायचं असेल तर आपल्याला या महापुरुषांचे चरित्र अभ्यासावी लागतील आणि त्या चरित्राच्या दिशेने आपल्याला पुढे जावं लागेल. ग्रंथ हेच गुरु आहेत ही जाणीव यशवंतरावांना शालेय जीवनापासूनच झालेली होती आणि म्हणूनच वाचनाचा छंद त्यांनी कधीही बंद पडू दिला नाही. जेव्हा परदेशाच्या दौऱ्यावरती यशवंतराव जायचे तेव्हा वेणुताईंना तिथून पत्र लिहायचे. त्या पत्रांचं सगळं एकत्रितकरण करून त्यांनी सह्याद्रीचे वारे नावाचा एक सुंदर ग्रंथ पण यशवंतरावांनी काढलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने यशवंतरावांनी आपला छंद कधीही मागे पडू दिला नाही किंवा कोण काय म्हणतं याच्याकडे कधीही लक्ष जाऊ दिलं नाही. स्वतःचा विचार पक्का ठेवून यशवंतराव आयुष्यामध्ये लढत राहिले, संघर्ष करत राहिले. आज आपण पाहतो महाविद्यालयामध्ये किंवा शालेय जीवनामध्ये वाचन हा संस्कारच हद्दपार होत चाललेला आहे. मुलं वाचतच नाहीत. मग वाचलंच नाही तर आपलं व्यक्तिमत्व घडलं कसं? आपल्या व्यक्तिमत्वाला आकार द्यायचा असेल तर आपण पुस्तकांची मैत्री केली पाहिजे, पुस्तकांच्या सानिध्यात गेलं पाहिजे. यशवंतराव चव्हाणांचं जेव्हा निधन झालं तेव्हा यशवंतराव चव्हाणांचे मागे राहिलेली प्रॉपर्टी काय असा जेव्हा एक लेख आलेला होता तेव्हा त्यामध्ये यशवंतरावांच्या बँक खात्यात फक्त 27,000 रुपये शिल्लक होते. देशाच्या उपपंतप्रधान असणाऱ्या एका महापुरुषांच्या खात्यामध्ये किती शिल्लक होते बघा, 27,000 रुपये आणि 2-2.5 ग्रंथ यशवंतरावांचे त्या काळी होते. म्हणजे इतकं पुस्तकावर प्रेम करणारी ही माणसं आज जिल्हा परिषद असेल किंवा ग्रामपंचायत सदस्य जरी झाला तरी त्याची काय रुबाब आहे आपण सगळेजण बघतो. आज साहेब ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा पीए ठेवू लागलेले आहेत. म्हणजे यशवंतरावांनी स्वतःचं काम नेहमी स्वतःच केलं. आपल्या कामाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे ही जाणीव यशवंतरावांनी सतत माणसाच्या मनामध्ये निर्माण केली आणि माणूस वेल्लावर माणूस म्हणून यशवंतरावांना ओळखलं जातं. नेहमी माणसांमध्ये जायचं आणि म्हणूनच बघा गोरे साहेब इथे येणार आहेत म्हणल्यानंतर त्यांच्यावरती निर्व्याज प्रेम करणारी ही मंडळी लगेचच इथे येऊन बसते. हे माणूसपणाचं लक्षण आहे. त्यांच्याच विचारधारेनं त्यांच्याच विचारांच्या शिदोरीनं पुढे जाणारी ही महान माणसं आहे आणि ही माणसं आपण आपला आदर्श मानून त्या पद्धतीने आपण जीवन जगलं पाहिजे. आज माणूस की हद्दपार झाली, मानवता संपली, माणूस उरला नाही असा विचार सगळीकडे समाजात ऐकायला मिळतोय. तेव्हा आपण काय केलं पाहिजे तर अशा महापुरुषांना आपला आदर्श मानून जीवन जगलं पाहिजे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथं जातील तिथं त्यांच्यावरती प्रेम करणारी प्रचंड माणसं होती. ही माणसं कमवण्याचं काम यशवंतरावांनी केलेलं होतं आणि तोच विचार आपण सुद्धा अंगीकारला पाहिजे. मी तुम्हाला सांगत होतो की यशवंतरावांनी पुस्तकांची का मैत्री केली तर पुस्तकं माणसाला घडवतात आणि
ज्या पुस्तकाच्या माध्यमातून आपण घडतो की नाही, एकदा विचाराने माणूस परिपक्व झाला की आपल्याला कुणापुढेही नतमस्तक होण्याची आवश्यकता लागत नाही. आणि म्हणून आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देणारे कुठलं महत्वाचं साधन असेल तर ते पुस्तक आहे. पण आज पुस्तकं धूळखात पडलेली आहेत. कुठेतरी हा विचार आपल्या मनात आला पाहिजे आणि आपण पुस्तकांची मैत्री केली पाहिजे. पुस्तक काल मला म्हणाले, बहुतेक आमचे दिवस संपले, एक काळ होता आमचा मान होता देवाऱ्याचा, राज रोज चालता तिथं आमचे प्रकाशन सोहळे, भेट म्हणून दिले जाते आम्हाला कित्येकांना, मग सुरू होतो आमच्या आयुष्याचा निरर्थक प्रवास. काचेच्या अलमारीत ठेवलं जातं आम्हाला शोपीस ठेवल्यासारखे, गाडीच्या सीटवर पडून असतो आम्ही वर्षानुवर्ष, कालांतराने येतात तिथं आमची भावंड, मग सुरू होतो आमच्या निरर्थक आयुष्याचा निरर्थक प्रवास. फेकून दिलं जातं आम्हाला कुठंतरी आडगळीला, धुळीनं गुदमरतो आमचा जीव, वाळव्या कुडतडतात आमच्या एका एका अवयवाला, मग विकलं जातंय आम्हाला एखाद्या भंगारवाल्याला किलोच्या भावात. मग निघते आमची वरात उघड्या गाड्यावरून गावोगाव गल्लोगल्ली, एखादा दुकानदार जास्तीचे पैसे देऊन खरीदतो आम्हाला, वेगवेगळं करतो आमच्या एका एका अवयवाला, ताऱ्याचा गळफास पुन्हा आमच्या नरड्याला, दुकानाच्या शटरवर आम्ही शोपीस ठेवल्यासारखे. पुस्तक काल मला म्हणाले, बहुतेक आमचे दिवस संपले. पुस्तक काल मला म्हणाले, बहुतेक आमचे दिवस संपले. पुस्तकाचे दिवस काय संपलेत तर आम्ही ही आमची आदर्श मंडळी जी आहे का त्यांचा विसर आम्हाला पडत चाललेला आहे. आणि म्हणून आम्ही पुस्तकांची मैत्री केली पाहिजे. यशवंतरावांचं कृष्णाकाठ आत्मचरित्र आहे, आपण सगळ्यांनी आवर्जून वाचलं पाहिजे. कसं घडत गेलो मी, एखादा निसर्ग आपल्या व्यक्तिमत्वावरती किती परिणाम करू शकतो हे यशवंतरावांनी लिहिलेलं, देवराष्ट्राच्या निसर्गाचं सौंदर्य काय होतं हे जर अनुभवायचं असेल तर यशवंतरावांचं कृष्णाकाठ आपण वाचलं पाहिजे. कृष्णाकाठ मधून यशवंतरावांनी बालपणातल्या सगळ्या आठवणी सांगितलेल्या आहेत. कृष्णेच्या काठावरती गेलेलं बालपण किती रम्य होतं, निसर्गाकडे पाहत असताना आपण कसं पाहिलं पाहिजे, निसर्गातलं कोणकोणत्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत, हे कृष्णाकाठ मध्ये यशवंतरावांनी अत्यंत सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे. म्हणून पुस्तकाच्या सानिध्यात आपण गेलं पाहिजे. या माणसांना पुस्तकांनी घडवलेलं आहे. म्हणून आपण सुद्धा त्याच विचारानं त्याच विचारधारेनं पुढे जाऊन आपल्या सुद्धा व्यक्तिमत्वाला आकार देण्याचा प्रयत्न करावा. यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वाचा आपण विचार करत असताना त्यांच्या कौटुंबिक जीवनाचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. कौटुंबिक जीवनामध्ये यशवंतराव चव्हाणांना जेव्हा जेव्हा एकटेपणा निर्माण व्हायचा तेव्हा तेव्हा वेणुताईंशी यशवंतराव चव्हाण हितगुज साधायचे. आपल्या संस्कृतीमध्ये म्हण आहे, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री खंबीरपणे उभी असते. यशवंतरावांच्या आयुष्यात ही विठाबाई जशा पद्धतीनं होत्या तसेच विठाबाईच्या नंतर यशवंतरावांच्या आयुष्यामध्ये वेणुताई आल्या. वेणुताईंनी यशवंतरावांच्या आयुष्यामध्ये खंबीरपणे साथ दिली, कधीही डगमगल्या नाहीत, कधीही कोणतीही संकट आली तरी त्या मागं हटल्या नाहीत, मागं सरल्या नाहीत. वेणुताईंचा आणि यशवंतरावांचा ऋणानुबंध काय होता तर त्याचं जर आपल्याला वर्णन वाचायचं असेल तर यशवंतराव चव्हाणांनी लिहिलेले ग्रंथ त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल की काय सुंदर पद्धतीने वेणुताईंचा आणि यशवंतरावांचा ऋणानुबंध झालेला होता. बघा, म्हणजे यशवंतरावांचं लग्न जेव्हा झालं की नाही तेव्हा पहिलीच संक्रांत आली आणि पहिल्याच संक्रांती दिवशी यशवंतराव भूमिगत होते. त्यावेळी पोलीस घरावरती आले आणि पोलिसांनी वेणुताईंना कैद केली. बघा, आताची जर वेणुताई असती तर काय केलं असतं तिने बघा. पण त्या वेणुताई डगमगल्या नाहीत, घाबरल्या नाहीत, खंबीरपणे त्या तिथे यशवंतरावांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. कारण वेणुताईंनाही माहिती होतं की यशवंतराव चव्हाण कोणत्या पद्धतीचं कार्य करत आहेत आणि त्याच पद्धतीनं वेणुताईंनी त्या गोष्टीला सामोरे गेल्या. त्यांना तुरुंगवास सोसावा लागला परंतु त्या डगमगल्या नाहीत, घाबरल्या नाहीत. त्याच पद्धतीने त्यांनी ते सहन केलं आणि यशवंतरावांची साथ कधीही सोडली नाही. वेणुताईंच्या बाबतीत, यशवंतरावांच्या बाबतीत एक प्रसंग घडला. संरक्षण मंत्री म्हणून यशवंतरावांना जेव्हा नियुक्त करायचं होतं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंचा फोन आला की यशवंतरावजी, तुम्हाला आम्ही संरक्षण मंत्री म्हणून नियुक्त करतो आहोत, आमच्या मंत्रिमंडळात तुम्ही या. तेव्हा यशवंतराव पंडित नेहरूंना म्हणाले, नाही, मला एका व्यक्तीला विचारावं लागेल. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले, देशाचा पंतप्रधान तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही संरक्षण मंत्री म्हणून या आणि तुम्ही कुणाला विचारायचं म्हणताय. त्यावेळी यशवंतराव चव्हाण मिश्किलपणे म्हणाले की मिसेस वेणुताई, मिसेस चव्हाणला मला विचारावं लागेल. म्हणजे आपल्या पत्नीवरती किती मोठा विश्वास यशवंतरावांचा होता. वेणुताईंना विचारावं लागेल असं म्हणून त्यांनी देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा तसं सांगितलं. म्हणजे अशा पद्धतीनं पती पत्नीचं नातं काय असावं याचं सुंदर उदाहरण म्हणजे यशवंतराव चव्हाण आणि वेणुताई होत्या. म्हणजे आत्रेंनी जेव्हा यशवंतरावांवरती टीका केली की महाराष्ट्राला निपुत्रिक मुख्यमंत्री मिळाला
त्यावेळी यशवंतरावांनी जेव्हा अत्रेंना सांगितलं की मी निपुत्रिक असण्याचं कारण काय आहे, त्यावेळी अत्रेंनीही यशवंतरावांच्या आणि वेणुताईंचे हात जोडून माफी मागितली होती. कारण जेव्हा वेणुताईंना पोलिसांनी कैद केली होती तेव्हा त्या मारहाणीमध्ये वेणुताईंच्या गर्भावरती मार बसला आणि वेणुताई कधीही माता होणार नाहीत असं डॉक्टरांनी सांगितलेलं होतं. यामुळं यशवंतराव चव्हाण निपुत्रिक होते. परंतु अत्रेंना ही गोष्ट माहिती नव्हती. जेव्हा माहिती झाली तेव्हा अत्रेंनी वेणुताईची आणि यशवंतरावांची माफी मागितली की मला माफ करा, मला ही गोष्ट माहिती नव्हती. म्हणजे विरोधकांनाही किती सम्यकपणे आणि संयमपणानं बोलावं हे यशवंतराव चव्हाणकडून शिकलं पाहिजे. यशवंतराव चव्हाण तेवढेच मिश्किल पण होते. अशा पद्धतीनं व्यक्तिमत्वाचे विविध आयाम विकसित करण्याचं काम यशवंतराव चव्हाणांनी केलं आणि म्हणून या महाराष्ट्राला आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार मिळाले ते यशवंतराव चव्हाणांच्या रूपात. आपण सगळेजण म्हणतो की संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाले. मुख्यमंत्री झाले, परराष्ट्र मंत्री झाले, संरक्षण मंत्री झाले, उपपंतप्रधान झाले. किती महत्वाची पदं यशवंतरावांनी सांभाळली, जोपासली, परंतु स्वतःतला माणूस त्यांनी कधीही मरू दिला नाही. ही माणुसकीची जाणीव यशवंतराव चव्हाणांनी सांभाळली आणि म्हणूनच यशवंतराव चव्हाण हे आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. यशवंतराव चव्हाण यांनी स्वातंत्र्य लढ्यातही तशाच पद्धतीने सहभाग घेतला. स्वातंत्र्य लढ्यातही त्यांनी कधीही स्वतःला कमी पडू दिलं नाही. गांधीजींच्या सहकार चळवळीचा प्रभाव यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वावरती पडत गेला आणि त्यातून यशवंतरावांनी देश स्वातंत्र्याच्या चळवळीला स्वतःला झोकून दिलेलं होतं आणि म्हणूनच या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी जे जे सोसावं लागेल, जे जे सहन करावं लागेल ते सगळं त्यांनी सहन करण्याचं काम केलेलं आहे. या महापुरुषांचे पुतळे आपण उभं करतो, परंतु त्यांचा आदर्श मात्र आपण घेत नाही. ही आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी आणि दुर्दैवी गोष्ट आहे. नुसते पुतळे उभे करून भागणार नाही. खरं तर कुसुमाग्रजांनी त्याच्यावरती एक सुंदर कविता लिहिली की एके दिवशी मध्यरात्री चौतऱ्यावरती 4 पुतळे गोळा झाले आणि आसव गाळू लागले. पुतळ्यांनाही रडू यावं इतकं खालच्या दर्जाचं काम माणसं करू लागलेले. मग आपण माणूस म्हणून जन्माला आल्याचं काही सार्थक करायचंय का नाही याचाही कुठंतरी आपण विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आयुष्याला आकार देण्याचं काम केलं पाहिजे. जगणे सुंदर आहे, मरणे सुंदर आहे, जगण्या मरण्यामधले उरणे सुंदर आहे. हे उरणे म्हणजे यशवंतराव चव्हाण आहे आणि म्हणून ते आपल्यासाठी आदर्श आहेत आणि म्हणून आज आपण सगळेजण त्यांच्या विचारांना ऐकण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत. आणि म्हणून आयुष्यामध्ये हे उरणं आपण सगळ्यांनी आत्मसात केलं पाहिजे. त्या पद्धतीने आपल्या आयुष्याला आकार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थी दशेत असताना यशवंतराव चव्हाणांनी किती धाडसाचं काम केलं होतं. टिळक हायस्कूल मध्ये असताना यशवंतराव चव्हाणांनी झाडावरती तिरंगा फडकावला. इंग्रजांची राजवट असताना, इंग्रजांची सत्ता असताना आणि कराडच्या नगरपालिकेत जाऊनही यशवंतराव चव्हाणांनी तिरंगा ध्वज फडकवला. त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांना तुरुंगात टाकलं गेलं. तुरुंगात टाकल्यानंतर यशवंतरावांना भेटण्यासाठी विठाबाई तिथं आल्या. त्यावेळी टिळक हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणाले जर यशवंतरावांनी माफीनामा लिहून दिला तर त्यांना सोडून देण्यात येईल. त्यावेळी करारी बाळाने विठाबाई म्हणाल्या काय बोलता गुरुजी तुम्ही, तुम्हाला कळतं का काय माझ्या बाळ यशवंतानं काय चूक केली आहे. देश स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी तो लढतो आहे. बाळा यशवंत असाच लढत राहा. म्हणजे आपल्या मुलाला लढण्यासाठी प्रेरणा देणारी आणि प्रवृत्त करणारी आई विठाबाई आम्हाला पाहिजे आहे आजच्या काळामध्ये. आपला मुलगा समाजासाठी लढला पाहिजे, समाजासाठी झगडला पाहिजे ही प्रेरणा देणारी आई विठाबाई आज आमच्यामध्ये नाही आणि म्हणून आज आमची मुलं ही स्वतःसाठी जीवन जगू लागलेले, समाजासाठी जीवन जगणारी माणसं मात्र आता हळूहळू कमी होत चाललेली आणि ती वाढावी, ती त्यांचा ती वृद्धिंगत व्हावी यासाठी म्हणून आपण अशा मोठ्या माणसांच्या पुण्यतिथी जयंती साजऱ्या केल्या पाहिजेत. आणि नुसत्या साजऱ्या करून जमणार नाही तर मी सातत्यानं म्हणतो की यांचे जे विचार आहेत, यांची जी चरित्र आहेत त्यांची जागरण केली पाहिजे. आपण पुराणातले ग्रंथ वाचत बसतो, पुराणातल्या कथा ऐकत बसतो, पुराणातल्या कथा सांगत बसतो, परंतु आता हे बंद झालं पाहिजे आणि अशा आदर्श महापुरुषांची चरित्र आपण अभ्यासली पाहिजेत. त्या चरित्रांची जागरण झाली पाहिजेत आणि तर खऱ्या अर्थाने आपल्याला जगण्याचा अर्थ कळू शकतो, जगण्याला आपण आकारमान बनवू शकतो. ते बनवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्यातली एक मोहीम काय आहे सांगतो तुम्हाला की आपल्याला नेहमी दुसऱ्यांमधले दोष काढण्याची सवय. पण यशवंतराव चव्हाणांनी आयुष्यात कधीही कुणातले दोष काढले नाही. जरी असले दोष तरी ते स्वीकारले आणि त्या दोषासहित तो माणूस स्वीकारला. म्हणून यशवंतराव चव्हाणांनी कधीही माणूस द्वेष केला नाही. अशा पद्धतीने यशवंतरावांनी माणसांविषयीचं प्रेम मिळवलं. अशा यशवंतराव चव्हाणांच्या संदर्भानं एक छोटीशी बोधकथा तुमच्या समोर मी ठेवतो
की माणसाकडे गर्व आला आणि अहंपण आला की माणसाचा विनाश होत असतो. परंतु यशवंतरावांनी कधीही गर्व येऊ दिला नाही किंवा कुठल्या गोष्टीचा अहंपणा येऊ दिला नाही. एका जंगलामध्ये एक झाड होतं, त्या झाडाच्या कडेला एक नदी वाहत होती. त्या झाडावरती एक कबूतर बसलं होतं. त्या जंगलामध्ये एक पारधी आला आणि त्यानं त्या कबुतरावरती निशाणा धरला. कबुतराची शिकार आता पारधी करणार, तेवढ्यात पारध्याच्या पायाला मुंगी चावली आणि बंदुकीचा नेम हुकला. बंदुकीच्या आवाजाने कबूतर उडून गेलं. कबुतराचा जीव वाचला. त्याच जंगलात एके दिवशी मुंगी पाण्याच्या ओढीने त्या नदीकडे गेली आणि पाय घसरून पाण्यामध्ये पडली. कबूतर झाडावरती बसलेलं होतं. कबुतरानं पाहिलं की मुंगी जीवाच्या आकांतानं ओरडत आहे, तडपडत आहे. कबुतरानं झाडावरचं एक पान तोडलं आणि पाण्यात टाकलं. मुंगी त्या पानावरती चढली आणि हळूहळू पाण्याच्या कडेला आली. कबुतरानं मुंगीचे प्राण वाचवले, मुंगीनं कबुतराचे प्राण वाचवले. या महाराष्ट्रामध्ये ही संस्कृती होती, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. परंतु नंतर झालं काय तुम्हाला सांगतो की इथली माणसं गर्विष्ठ झाली, इथली माणसं अहंभाव त्याच्याकडे निर्माण झाला आणि तीच विचारधारा पशु पक्ष्यांपर्यंत सुद्धा कशी पोहोचली हे मला तुम्हाला या कथेतून सांगायचं आहे. एके दिवशी झाडावरती तसंच कबूतर बसलेलं होतं. मुंगी पाण्याच्या ओढीनं त्या नदी किनारी गेली, पाय घसरून पाण्यात पडली. मुंगी जीवाच्या आकांतानं ओरडत होती, तडपडत होती. त्यावेळी कबुतराचा गर्व जागा झाला आणि कबूतर म्हणाल कितीदा या मुंगीला मीच वाचवायचं, जाऊ दा मरण का गेली, मला काय करायचंय. आणि त्यावेळी पारधी त्या जंगलात आलेला होता. त्यानं ओळखलं मुंगी पाण्यात पडलेली आहे. कबूतर गर्वात बुडालेला आहे. पारध्यानं कबुतरावरती नेम धरला आणि बरोबर कबुतराचा प्राणही गेला, मुंगीही मेली आणि कबूतरही मेलं. गर्वाचं घर खाली झालं. म्हणून आयुष्यात कधी कुठल्या गोष्टीचा गर्व येऊ द्यायचा नाही. ही माणसं निगर्विष्ठ होती आणि म्हणून ही मोठी झाली. आपल्याला आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल तर कुठल्याही गोष्टीचा गर्व आपल्याकडे येऊ देता कामा नये. यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वाचे जे पैलू आहेत ते अशा पद्धतीचे. एवढ्या वेगवेगळ्या पैलूंनी यशवंतरावांचं व्यक्तिमत्व घडलेलं आहे. उत्तम साहित्यिक म्हणूनही यशवंतरावांकडे पाहिलं जातं. खरं तर अनेक अभ्यासक असं सांगतात की राजकारणाच्या ओघामध्ये आम्ही या महाराष्ट्रानं एक उत्तम साहित्यिक हरवलेला आहे. यशवंतरावांच्या हातून किती मोठं साहित्य लिहून झालं असतं असंही अनेक अभ्यासक सांगतात. परंतु राजकारण आणि समाजकारण आणि त्याचबरोबर साहित्यिक विश्व यांचा समन्वय साधण्याचं काम यशवंतराव चव्हाणांनी केलं आणि म्हणून आज ते महाराष्ट्राचा आदर्श ठरलेले आहेत. मी पाय धूळ घेतो जेव्हा तुमची जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. या माणसांची पाय धूळ जोपर्यंत आपण आपल्या ललाटाला लावणार नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यात आपण यशस्वी होणार नाही, हे कायम लक्षात ठेवा. यशवंतराव चव्हाणांनी केलेलं सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य, सांस्कृतिक कार्य, कृषी क्षेत्रातील कार्य इतकं मोठं आहे की ते आपण कधीही विसरू शकणार नाही. आज आपण पाहतो, आपण सगळेजण शेतकऱ्याची पोर आहे. काय भयानक अवस्था झाली हो शेतकऱ्याची. कुणीतरी आहे का शेतकऱ्याचा वाली उरलेला? आणि सगळ्यांनी शेतकऱ्यांची थट्टा लावलेली आहे. पण यशवंतराव चव्हाणांनी कधीही इथल्या शेतकऱ्याला मरू दिलं नाही. इथल्या शेतकऱ्याला तारण्याचं काम केलं. कृषी क्षेत्रामध्ये जी धोरणं यशवंतराव चव्हाणांनी राबविली ती धोरणं आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्याला पाहायला मिळतात. परंतु त्यांचा विकास आणि विस्तार होणं गरजेचं होतं. परंतु इथं पुढे आलेली जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेने याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आज 21व्या शतकात ग्लोबलायझेशनच्या काळात, संगणकीकरणाच्या काळामध्ये शेतकऱ्यांची मात्र माती माती होत चाललेली आहे. त्याला विचारणारा, त्याला पुसणारा कुणीही उरलेला नाही. आणि म्हणून आपण पुन्हा एकदा या शेतकऱ्यांच्या विषयीची तळमळ यशवंतरावांच्या विचारातून समजून घेतली पाहिजे. काय कृषीविषयक धोरणं होती यशवंतरावांची. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडवून आणण्यासाठी यशवंतरावांनी किती कसोशीनं प्रयत्न केलेले होते. जलसिंचनाच्या सोयी कशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या होत्या याचाही विचार आपण करणं गरजेचं आहे. आजच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची जी केविलवाणी अवस्था झालेली आहे त्याला कारणीभूत कोण आहे याचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा या व्यवस्थेकडे आपलं बोट जातं. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, शेतकऱ्यांना हे करणार ते करणार अशी आश्वासनं खूप मोठ्या प्रमाणावर दिली जातात. परंतु सत्यात मात्र परिस्थिती इतकी भयानक आहे. मीही एक शेतकऱ्याचा पोरगा आहे. जेव्हा शेतामध्ये आपण काम करतो तेव्हा कळतं किती ऊन आहे. बघा, आपण सभागृहात फॅन खाली बसलेलो आहोत तर आपल्याला कशा पद्धतीचा त्रास होतोय आणि अशा उन्हात शेतात राबणारा शेतकरी त्याची काय हालापेष्टा होत असेल. म्हणजे असे कसे रे आभाळा तुझे काळीज झाले दगडाचे, रडू लागले दाणे हाल पाहून बापाचे. त्या शेतात येणाऱ्या दाण्यांना सुद्धा या शेतकरीची कीव येते पण इथल्या माणसांना कीव येत नाही. फिरत होतो गर्दीत आणि गोंगाटात ही एकटेपणा अनुभवत भरल्या बाजारात तेवढ्यात कानावरती एक आवाज आला, 5ला 1 10ला 3
कुणीतरी डोक्यात काहीतरी आदळावं, अगदी तसं होऊन गर्दी बाजूला सारत आवाजाच्या दिशेने थोडा पुढे झालो. पाहतो तो काय, एक म्हातारा केबिलवाण्या स्वरात सुरकुतल्या चेहऱ्यानं बेंबीच्या देठापासून ओरडत होता. 5 ला 1, 10 ला 3. भरून आलेल्या डोळ्यांच्या कडा पुसत मी त्याला म्हणालो, बाबा 10 ला 1, 20 ला 2 द्या. मिश्किलपणे हसलं ते माझ्याकडे पाहून आणि म्हणालं, काय साहेब मस्करी करू लागलाव का? मी त्याला म्हणालो, खरंच बाबा 10 ला 1, 20 ला 2 द्या. देव पावल्याच्या आविर्भावात त्यानं ताज्या लुसलुशीत भाजीच्या पेंड्या माझ्या हातावर ठेवल्या. मी मात्र पुन्हा त्याच विचारात गूढ होऊन घर जवळ केलं, बाजारची पिशवी टेकली आणि त्याच विचारात गुंतून गेलो. तेवढ्यात बायको ओरडली, कशी मिळाली भाजी? मी म्हणालो 10 ला 1, 20 ला 2. मी म्हणालो 10 ला 1, 20 ला 2. त्यावेळी बायको म्हणाली, तुम्हाला बाजार करायची अक्कलच नाही. सकाळीच दारावरून एक म्हातारा ओरडत गेला, 5 ला 1, 10 ला 3. ती भाजी चिरत होती. चिरलेल्या भाजीच्या पानात मला माझ्या बापाची मूर्ती दिसत होती आणि पानातून आवाज येत होता, 5 ला 1, 10 ला 3. 5 ला 1, 10 ला 3. 5 ला 1, 10 ला 3. इतकी केविलवाणी अवस्था शेतकऱ्यांची आज झालेली आहे मित्रांनो. आणि हे कुठंतरी आपण सांभाळलं पाहिजे, अंगीकारलं पाहिजे. खरं तर यशवंतराव चव्हाणांच्या कर्तृत्वाविषयी आणि कार्याविषयी बोलणं तेवढं कमी आहे. शब्दांच्या चिमटीमध्ये यशवंतराव चव्हाण सापडणं कधीही शक्य नाही. एवढं मोठं कार्य आणि कर्तृत्व त्यांचं आहे. परंतु वेळेअभावी आपल्याला या ठिकाणी यशवंतरावांच्या संदर्भाने जास्त बोलता येत नाही. परंतु साहेब, मी तुमची परमिशन घेऊन फक्त यशवंतरावांच्या विषयी काही ओळी आहेत त्या तुमच्या समोर मी सादर करतो. खरं तर या यशवंतरावांविषयी लिहिलेल्या आहेत असं मला म्हणायचं नाही, परंतु यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वाचा सगळा सार या ओळींमधून आपल्या समोर येतो. की एखादा गुणधर्म सांगण्यासाठी आपण प्रतीकांचा वापर करतो. जे चिरंतन आहे त्याला अमृत म्हणतो, जे अखंड आहे त्याला आकाश म्हणतो, आणि जे स्वतः झिजते आणि इतरांना सुगंध देते त्याला चंदन म्हणतो. चंदन हे त्याग, प्रेम, मांगल्य, करुणा, सेवा अशा मूल्यांचे प्रतीक आहे. ही मूल्य देणारे हात ज्ञानोबा, तुकोबा, विवेकानंदांसारख्या संत महंतांना लाभले होते. अशी दातृत्वाची धन्यता ज्या हाताला लाभते त्यांनाच यशवंतराव चव्हाणांचे हात म्हणतात. अशा पद्धतीने यशवंतराव चव्हाणांनी हा महाराष्ट्र घडवला. या महाराष्ट्राची विचारधारा आपल्या समोर ठेवलेली आहे. ती विचारांची शिदोरी आपण आपल्या खांद्यावरती घेऊ आणि पुन्हा एकदा माणूस होण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करू. आज यशवंतराव चव्हाणांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी मला व्यक्त होण्याची संधी मिळाली. आपण सर्वांनी माझे मनोगत ऐकून घेतले त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय यशवंतराव चव्हाणांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या या प्रेरणादायी विचारांनी आम्हाला नवी दिशा आणि प्रेरणा मिळेल. त्यानंतर आता आपल्या कार्यक्रमाच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे आपण येत आहोत. आपल्या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष